Hello everyone. In this lecture, we are discussing the concept named as heap sort, which is first sorting algorithm in your syllabus. After this lecture, we are going to see the concepts like merge sort, then quick sort, which comes under the divide and conquer technique. Heap sort is a comparison based algorithm, comes in first chapter in introduction to the algorithms. Very interesting and easy concept used for sorting an array, sort numbers. So let's get started. तर हीप सॉर्ट इज अ कंपॅरिझन बेस्ड सॉर्टिंग अल्गोरिदम. कंपॅरिझन बेस्ड सॉर्टिंग अल्गोरिदम म्हणजे मध्ये एलिमेंट्स दिलेले असतील लाईक 3, 8, 10, 15. तर ह्या एलिमेंट्सला कम्पेअर केलं जातं दुसऱ्या एलिमेंट्स बरोबर आणि त्या कंपॅरिझन मध्ये आपल्याला मॅक्स आणि मीन फाइंड आउट करावा लागतो आणि ते एलिमेंट्स ते नंबर्स आपण मध्ये सॉर्ट करतो आणि ह्याला आपण कंपॅरिझन बेस्ड अल्गोरिदम म्हणतो. इट युजेस बायनरी हिप डेटा स्ट्रक्चर. बायनरी हिप डेटा स्ट्रक्चर काय असतं ते आपण एक्झाम्पल मध्ये नंतर बघूया. स्टील एक सिंपल एक्झाम्पल बायनरी डेटा स्ट्रक्चर. आता आपल्याला माहित आहे की बायनरी ट्री अशा प्रकारे असतो की एखादा एलिमेंट असेल तर त्याला आपण अशा प्रकारे रिप्रेझेंट करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी दाखवतोय की प्रत्येक नोडला आपण टू पार्ट्स मध्ये डिवाइड करतो आणि ऑलमोस्ट कम्प्लीट असतो. म्हणजे पहिल्यांदा लेफ्ट नोड भरतो, देन राईट नोड भरतो, देन लेफ्ट नोड, देन राईट नोड, अशा प्रकारे जातो. शेवटच्या ह्याच्यासाठी आपण लेफ्ट किंवा राईटला कुठे पुट करू शकतो. तो हा बायनरी डेटा स्ट्रक्चर किंवा बायनरी हिप डेटा स्ट्रक्चर यूज करतो. हिप सॉर्ट मेनली युजेस मॅक्सिप. मॅक्सिप काय आहे, मिनिप काय आहे ते आपण नंतर बघूया. इन सिंपल वर्ड्स, हिप सॉर्ट फाइंड्स द बिगेस्ट एलिमेंट फर्स्ट अँड पुट इन करेक्ट पोझिशन. म्हणजे आपल्याला ॲरे सॉर्ट करायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बिगेस्ट एलिमेंट त्याच्या एंडच्या पोझिशनला किंवा फर्स्ट पोझिशनला द्यायचा आहे. ॲरे असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायचा आहे. हिप सॉर्ट इज अ कम्प्लीट बायनरी ट्री ऑलमोस्ट कम्प्लीट बायनरी ट्रीवर वर्क करतो. इट फॉलोज द हिप प्रॉपर्टी. हिप प्रॉपर्टी काय आहे, मॅक्सिप इज इक्वल टू parents is greater than child and min heap in min heap parent is smaller than child. म्हणजे सपोज हा एक रूट नोड आहे, हे त्याचे चिल्ड्रन्स आहेत किंवा चाइल्ड्स आहेत वाय आणि झेड. म्हणजे हा पॅरेंट असेल आणि हे त्याचे चिल्ड्रन्स असतील. तर पॅरेंट असेल तो जर ग्रेटर असेल किंवा मोठा असेल चिल्ड्रनपेक्षा तर तो असेल मॅक्स हिप आणि जर स्मॉलर असेल तर असेल तो मिन हिप. म्हणजे इथे एक्सप्लेन केलंय की स्मॉलर एलिमेंट सगळ्यात वरती आहे तर हा मिन हिप आहे, स्मॉलर एलिमेंट सगळ्यात खाली आहे आणि मॅक्सिमम एलिमेंट सगळ्यात वरती आहे तर आहे मॅक्स हिप. तर काय असतं हे चेक करूया. मेन स्टेप्स ऑफ हिप सॉर्ट इज ॲज फॉलोज. हिप सॉर्ट वर्क्स इन 2 phases. बिल्ट अ मॅक्स हिप अँड सॉर्ट द ॲरे. आपल्याला मॅक्स हिप जनरेट करायचा आहे आणि ॲरे सॉर्ट करायचा आहे. मॅक्स हिप करू शकता, मिन हिप करू शकता. मॅक्स हिप मध्ये पॅरेंट सगळ्यात मोठा वरती असेल आणि मिन हिप मध्ये पॅरेंट स्मॉल असेल तो सगळ्यात वरती असेल. म्हणजे सगळ्यात स्मॉलर जो एलिमेंट असेल तो पॅरेंट असेल. अशा प्रकारे मॅक्स आणि मिन हिपला आपण अंडरस्टँडिंग केलं. तर आपल्याला एक ॲरे दिलाय, ह्या ॲरेला आपल्याला बाय युझिंग हिप सॉर्ट सॉर्ट करायचा आहे. म्हणजे सेमिस्टर एक्झाम मध्येही अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जातो. आपल्याला काय करायचं असतं, पहिल्यांदा एक हिप जनरेट करायचं असतं किंवा बायनरी ट्री जनरेट करायचा असतो. बायनरी ट्री जनरेट करताना आपण फक्त ॲरेचे एलिमेंट जे आहेत ते डायरेक्ट ट्री मध्ये लिहून घ्यायचे असतात. जसं एक्झाम मध्ये दिलंय किंवा एक्झाम्पल मध्ये दिलंय तसं फक्त आपल्याला लिहून घ्यायचं आहे. तर बऱ्यापैकी हा कम्प्लीट ट्री आहे, फक्त एक नोड कमी पडतोय. तर 4ला आपण या बाजूला किंवा या बाजूला कुठेही लिहिलं तरी चालेल, पण बाकी एलिमेंट्स आपण ऍज इट इज लिहून घेतलेत. 10, 1, 23, 10, 1, 23, 50, 7 आणि -4, 50, 7 आणि -4. ओके, 5 एलिमेंट्स आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याला मॅक्स हिप मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मॅक्स हिप मध्ये कन्वर्ट केल्यानंतर काय होतं, जो मॅक्सिमम एलिमेंट आहे तो पॅरेंट पोझिशनला जातो, सगळ्यात वरती जातो, रूट नोडला जातो. तर आता आपल्याला याला कन्वर्ट करायचं आहे. कन्वर्ट करताना आपल्याला हा एक सिंपल अरे आहे, डेन्स नेटवर्क नाही आहे, त्यामुळे माहित आहे की ह्याच्यात सगळ्यात मॅक्सिमम एलिमेंट 50 आहे. त्यामुळे आपण काय केलं, ह्या 50ला उचललं आणि वरती गेलं आणि बाकीच्या एलिमेंट्सला युझिंग आर ओन नॉलेज अँड कम्पॅरिझन मेथड आपण त्याला पुट केलंय. बट कम्प्युटरमध्ये कसा अल्गोरिदम वर्क होणार आहे, पहिल्यांदा काय करणार, त्या याच्यामध्ये आपल्याला मॅक्सिमम एलिमेंट रूटला न्यायचा आहे. तर काय होतं, हा 23 वरती जाणार, देन त्याच्या खाली 1 आणि 10 राहणार, 1 आणि 10. त्याच्यानंतर इथं 50 आणि 7 असेल आणि देन -4. -4 तर जागा सोडणारच नाही कारण ते सगळ्यात स्मॉलेस्ट आहे. देन इथं कंपॅरिझन होणार की 23 मॅक्स आहे का, 1 मॅक्स आहे का, 10 मॅक्स आहे. तर याच्यामध्ये हे बरोबर आहे, बट इथं आल्यानंतर समजते की 50 मॅक्स आहे. तर काय होणार, हे 50 वरती जाणार, 23 सॉरी इथं 50 येणार, इथं 10 एज इट इज, देन इथं 1 येणार, इथं 7 येणार आणि इथं -4. देन इथं गेल्यानंतर सुद्धा कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला समजते की 50 हा मोठा आहे आणि 23 हा स्मॉल आहे, त्यामुळे इथं पण चेंज होणार आणि 50 वरती जाणार. आपण जर बायनरी ट्रीची प्रॉपर्टी वापरली की स्मॉलर एलिमेंट लेफ्टला आणि मॅक्सिमम एलिमेंट राईटला, तर ते अशा प्रकारे होईल 1, 4, 1, 7 आणि -4.
तर हा हीप आपला जनरेट झालाय, आपल्याला हीप जनरेट करता आलेला आहे. म्हणजे आपण डायरेक्ट सुद्धा करू शकतो. आपल्याला जर बेसिक नॉलेज असेल हिप सॉर्टचं, पहिल्या स्टेपला जर तुम्ही असं टेक्निक फॉलो केली किंवा मी समजवण्यासाठी सांगितलं की हा इनिशियल मॅक्स हिप कसा जनरेट झालाय, याच्यामध्ये कंपॅरिझन कसे झालेत. पहिल्यांदा काय झालं, हा 50 इथंच राहिला, हे 23 वरती गेला. 23 वरती गेल्यानंतर कंपॅरिझन परत झालं, इथं 23 असेल, इथं 1 असेल आणि इथं 10 असेल. पण इथं हे सगळं बरोबर आहे, 23 वरती गेलाय, ह्या दोन्हींपेक्षा 23 मोठा आहे. बट इथं आल्यानंतर चेक केलं की हा 1 ह्या दोन्हींपेक्षा मोठा नाहीये, त्यामुळं हे रिप्लेसमेंट झालं. 50 इथं गेलं, 1 खाली आलं. 1 खाली आल्यानंतर चेक केलं, हे सगळं बरोबर आहे. बट 23 पेक्षा 50 मोठा आहे, त्यामुळे 50 सुद्धा रिप्लेस झाला 23 सोबत. आणि बाय युझिंग बायनरी ट्री प्रॉपर्टी आपण 10 ला इकडे रिप्रेझेंट केलं, 23 ला इकडे रिप्रेझेंट केलं. तुम्ही उलट जरी रिप्रेझेंट केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बट एक स्टँडर्ड रूल फॉलो केला तर बेस्ट असतं. त्यामुळं आपला इनिशियल हीप अशा प्रकारे जनरेट झाला. आता आपल्याला मॅक्स एलिमेंट सापडलाय, त्याला फक्त मध्ये एका बेस्ट पोझिशनला, त्याच्या प्रॉपर पोझिशनला नेऊन टाकायचा आहे. हा एंड पोझिशनला जाणार आहे. ओके, हा इलिमेंट काय होणार आहे, एंड पोझिशनला जाणार आहे. 50 जो आहे तो एंड पोझिशनला जाणार आहे. मग 50 एंड पोझिशनला गेल्यानंतर आता इथं तुम्हाला समजते, हा 50 मॅक्सिमम आपल्याला सापडला, ऍरे मधला मॅक्स एलिमेंट पण आपल्याला सापडला, आपण ऍरे मध्ये पण त्याला ढकलला. तर आपला ऍरे कसा राहणार आहे, 10, 23, 1, 7 आणि -4 असे एलिमेंट्स आपल्या ऍरेमध्ये राहणार आहेत. तर त्याच्यात पॅरेंट कोणच नसणार आहे. तर आपल्याला टेम्पररी काय करायचं आहे, जो राईट मोस्ट एलिमेंट आहे तो इथं घेऊन जायचा आहे आणि त्याला इथं पुट करायचं आहे. त्याच्यानंतर परत आपल्याला मॅक्सिफ प्रॉपर्टी अप्लाय करायचे आहे आणि मॅक्सिफनं परत ऍरेला चेंज करायचं आहे. आता काय झालं, आपल्याला आपण चेंजेस केलेले की 50 हा एक्झॅक्ट पोझिशनला ऍरेमध्ये त्याच्या लास्ट पोझिशनला गेलेला आहे, हा ऍरे आहे. आता आता 50 ला आपण हात लावणार नाही, 50 त्याच्या एक्झॅक्ट पोझिशनला गेलाय. आता परत आपण ह्या स्टेपला मॅक्स हिप मध्ये कन्वर्ट करणार. मॅक्स हिप मध्ये कन्वर्ट करताना काय होणार, आपल्याला चेक करायचं आहे. चेक केल्यानंतर आपण काय करणार की 23 ला वरती घेणार, 10 आणि -4 आणि इथं असणार 1 आणि 7. ओके, आता 1 आणि 7 खाली आल्यानंतर बरोबर आहे की बाबा 23 पेक्षा हे लहान आहेत आणि 10 पेक्षा हे दोन्ही लहान आहेत. त्यामुळे आपला मॅक्स हिप जनरेट झालाय आणि आपल्याला इलिमेंट मॅक्सिमम वरच्या पोझिशनला सापडलाय. आपण काय करणार, त्या 23 ला ट्री मधून काढून टाकणार आणि ऍरेला देऊन टाकणार. ऍरे मध्ये हा इलिमेंट प्लेस होणार, म्हणजे 50 सोबत आता 23 पण तिथे ऍड होणार आणि आपला जो रूट आहे, म्हणजे जो आपला ट्री आहे, तो अशा प्रकारे असणार. इथं 10, इथं -4, इथं 1 आणि इथं 7 आणि इथं काहीच नसणार. मग आपल्याला काय करायचं आहे, राईट मोस्ट इलिमेंट जो खाली सगळ्यात आहे तो इथं घेऊन जायचा आहे. मग इथं घेऊन गेलो आपण 7 ला, आता 7 इथं नाहीये. तर आता आपल्याला परत याचा मॅक्सिप जनरेट करायचा आहे. मॅक्सिप जनरेट करताना आपण काय करणार, 10 ला वरती घेऊन जाणार, 10 ला वरती घेऊन जाणार, 7 ला इथे, 4 ला इथे, -4 ला इथे आणि 1 ला इथे. ओके, अशा प्रकारे असेल. 10 त्याच्या मॅक्सिप मध्ये एक्झॅक्ट पोझिशनला असेल. आता आपण ह्या ऍरे मध्ये 10 ला ऍड करणार, 10, 23, 50 आणि ह्याच्यामध्ये असं कन्व्हर्जन करत राहणार. असं कंपॅरिझन केल्यानंतर फायनल स्टेपला आपल्याला अशा प्रकारे आपला ऍरे भेटून जाणार आहे. हे रिपीटेडली स्टेप्स फॉलो केल्या की मॅक्सिप मध्ये कन्वर्ट करायचं. आता इथं गेल्यानंतर आपल्याला काय होणार आहे की आपला ऍरे अशा प्रकारे 10 ला आपण हलवलं आणि 1 ला वरती घेतलं, तर आपला ऍरे अशा प्रकारे, म्हणजे आपला जो ट्री आहे तो अशा प्रकारे कन्वर्ट झाला. आता आपल्याला परत ह्याला मॅक्सिप मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मॅक्सिप मध्ये कन्वर्ट करताना आपण त्याला असं करणार, 7 ला वरती नेणार, 1 ला खाली आणि त्याच्या राईटला 4. मग 1 हे 7, सॉरी इथं -4 असेल, हे -4 आहे त्यामुळे हे खालीच राहील. मग 7 ला आपण ऍरे मध्ये ढकलला, ऍरे मध्ये ढकलल्यानंतर तो कसा झाला, 7, 10, 23, 50 हा ऍरे मध्ये गेला एक्झॅक्ट पोझिशनला, म्हणजे ऍरे सॉर्ट होत राहिला आपला इथं. आणि आता आपला काय एलिमेंट होणार, राईट मोस्ट एलिमेंट इथं जाणार. राईट मोस्ट एलिमेंट वरती गेल्यानंतर काय झालं, -4 आणि 1. बट आपल्याला माहित आहे की 1 मॅक्स आहे आणि -4 मीन आहे. तर आपण काय करणार, 1 ला वर घेणार आणि -4 ला खाली घेणार, जे आपण इथं सॉल्व्ह केलं. 1 ला वर घेणार आणि -4 ला खाली घेणार आणि परत 1 ला त्याच्या एक्झॅक्ट पोझिशनला देणार. देन -4 शेवटचा एलिमेंट राहतोय, तर आपला ऍरे सॉर्टेड असणार, -4, 1, 7, 10, 23, 50. ओके, द अबाव फिगर describes elimination of largest element from the heap and formation of the max heap from the remaining elements of the heap. The final outcome of the process is increasing order of sorted array. म्हणजे आपल्याला increasing order मध्ये सॉर्टेड अरे भेटलेला आहे. जरी आपण हा इलिमेंट पहिल्या पोझिशनला पेस्ट केला असता, म्हणजे इथं पेस्ट केला असता, म्हणजे हा एक कोडिंगचा पार्ट आहे किंवा इंडेक्सचा पार्ट आहे, तर आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरे भेटला असता. म्हणजे आपण बाय युझिंग मॅक्स हिप किंवा मिनी असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरे सॉर्ट करू शकतो. तर
टाइम कॉम्प्लेक्सिटी काय आहे हे डिस्कस करणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्या सब्जेक्टचं नाव आहे डिझाइन अँड अनालिसिस ऑफ अन अल्गोरिदम. तर आपल्याला अनालिसिस परफॉर्म करावा लागतो. ऍव्हरेज केस, बेस केस आणि वर्स्ट केस मध्ये सेमच आहे, एन लॉग एन. हा प्रॉब्लेम सिमेट्रिकली डिवाइड होतो आणि सेम लाईक मर्ज सॉर्ट ह्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी तिन्ही केसेसला सेम आहे. आता आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की मर्ज सॉर्ट आणि हीप सॉर्ट टाइम कॉम्प्लेक्सिटी सेमच आहे. सेम टाइम कॉम्प्लेक्सिटी इन ऑल केसेस. स्पेस कॉम्प्लेक्सिटी काय आहे? ऑर्डर ऑफ वन. म्हणजे हा अल्गोरिदम इन प्लेस अल्गोरिदम आहे, आपल्याला एक्स्ट्रा एरे वापरावा लागत नाही. हे टर्म्स आपण नंतर सेकंड चॅप्टर मध्ये बघूया, बायनरी सर्चच्या वेळी किंवा मर्ज सॉर्टच्या वेळी. ही सॉर्ट इज अन इन प्लेस अल्गोरिदम ऑफ सॉर्टिंग. म्हणजे आपण जे आता डिस्कस केलं की ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा एरे वगैरे लागत नाही, एक्स्ट्रा स्पेस लागत नाही, एक्स्ट्रा मेमरी लागत नाही. त्यामुळे हा ऑर्डर ऑफ वन, जेवढ्या ॲरेची साईज आहे तेवढ्या वेळा कंपॅरिझन करून हा ॲरे आपल्याला सॉर्टेड मध्ये सोल्युशन प्रोव्हाइड करतो. गॅरंटीड एन लॉग एन टाइम कॉम्प्लेक्सिटी म्हणजे कितीही तुम्ही ऑलरेडी सॉर्टेड ॲरे जरी दिला तरी ह्या स्टेप्स फॉलोच होणार आहेत आणि एन लॉग एन टाइम ते घेणारच आहे. म्हणजे तुम्ही सॉर्टेड ॲरे दिला 10, 11, 12, 13, तरी तो हिप कन्वर्ट करणार आहे, हिप जनरेट करणार आहे, हिप कम्पेअर करणार आहे आणि ॲरे परत चेक करणार आहे आणि परत फायनल आन्सर जनरेट करणार आहे. त्यामुळे टाइम कॉम्प्लेक्सिटी ही कायम एन लॉग एन राहणार आहे. इन प्लेस अल्गोरिदम आहे, जसं आपण वरती डिस्कस केलं. सुटेबल फॉर लार्ज डेटा सेट, किती साईजचा डेटा सेट असू दे त्याच्यावर हा वर्क करू शकतो. देन डिसएडव्हान्टेजेस ऑफ हिप सॉर्ट, नॉट अ स्टेबल अल्गोरिदम. स्टेबल अल्गोरिदम नाहीये सॉर्टिंगचा. म्हणजे सपोज आपण 2-3 वेळा ट्विस्ट केलं, सपोज एकाला आपण 10A, 10B, 10C, 10D असं नाव दिलं, तर आफ्टर मल्टिपल इटरेशन्स हे अल्गोरिदम मध्ये ऍज इट इज पेस्ट राहत नाही, त्याची ऑर्डर चेंज होण्याचे चान्सेस असतात. एवढं लक्षात घ्यायची गरज नाही, हा अल्गोरिदम मध्ये आपण ते कन्सिडर करणार पण नाहीये, कारण सिमिलर टाईप ऑफ एलिमेंट्स जरी घेतले तरी आपल्याला समजत नाही की तो इलिमेंट वर पुढे गेलाय का पाठीमागे गेलाय. त्यामुळे त्याचं जास्त कन्सिडरेशन नाहीये. डायरेक्ट आपण म्हणू शकतो की नॉट स्टेबल अल्गोरिदम. स्लोअर दॅन क्विकसॉर्ट अल्गोरिदम इन प्रॅक्टिस. याच्यामध्ये आपण जे कंपॅरिझन करतो ते स्लोअर आहे क्विकसॉर्ट पेक्षा. क्विकसॉर्ट हा डी अँड सी म्हणजे डिवाइड अँड कॉन्करचा प्रॉब्लेम आहे आणि तो तिथं फास्टेस्ट सोल्युशन प्रोव्हाइड करतो. अँड मोर कंपॅरिझन, म्हणजे जरी अल्गोरिदम आपण सॉर्टेड दिला, ॲरे सॉर्टेड दिला, तरी हा कंपॅरिझन करतोच आणि कंपॅरिझन परफॉर्म करून आपल्याला ठरलेल्या स्टेप्स फॉलो करूनच आन्सर जनरेट करून देतो. त्याला तेवढा ऍडव्हान्टेज नाहीये किंवा तेवढा त्याची नॉलेज नाही की तो सॉर्टेड ॲरेला विदाउट कंपॅरिझन फायनल आन्सर जनरेट करेल किंवा डायरेक्ट आन्सर जनरेट करेल. सो these are the advantages and disadvantages of an algorithm. We see one example. This is very basic and easy example. You can take any type of example and solve by using hip sort technique. It will beneficial for you. आणि सेमिस्टर एक्झाम मध्ये क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, बट आला तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला फक्त मॅक्स इफ मिन इफ माहित पाहिजे काय असतं ते सॉल्व्ह करता आलं पाहिजे, आणि मॅक्स इफ कसा जनरेट करायचा, कसा कम्पेअर करायचा आणि डायरेक्ट फायनल आन्सर कसं जनरेट करायचं, टाइम कॉम्प्लेक्सिटी काय आहे हे अंडरस्टँडिंग असणं महत्वाचं आहे. ओके, दॅट्स इट इन दिस व्हिडिओ. याच्यासोबत आपला पहिला चॅप्टर संपलेला आहे. पहिल्या चॅप्टर मध्ये काही डाऊट असतील, इम्पॉर्टंट क्वेश्चन हवे असतील तर कमेंट्स मध्ये टाका, आपण त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवूया. याच्यासोबत आपला पहिला चॅप्टर संपतोय. पहिला चॅप्टर मोस्ट इम्पॉर्टंट होता. त्याच्यामध्ये असिम्प्टोटिक नोटेशन्स, टाइम कॉम्प्लेक्सिटी अनालिसिस टेक्निक्स, ज्याला म्हणतो आपण त्या अल्गोरिदम डिझाईन टेक्निक्स, ज्या 5 डिफरंट टेक्निक्स होत्या त्या इंट्रोडक्टरी, अँड देन रेफरन्स रिलेशन सॉल्व्ह करण्याच्या टेक्निक ह्या तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. व्हेरी इंटरेस्टिंग अँड इझी कन्सेप्ट होत्या. जर एखादी कन्सेप्ट डिफिकल्ट असेल तर त्याचं नाव कमेंट सेक्शन मध्ये टाका, आपण त्याला रिझॉल्व्ह करूया. दॅट्स इट इन दिस व्हिडिओ. थँक्यू.